बापरे का तिखट होता काय भाजी हा सर धुपट गेला खाटाटून हा का भाजी होय मग तेच चांगल्या भाजीची ओळख आहे धुपट निघाला म्हणून समजून घ्यायचं की बिलकुल भाजी एक नंबर आहे का कंदीला भाजी काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना कसं तेच असली कसं मजा येते ना नाही तर काय आपलं ते टंग टंग पाणी बसले आपली हा नाही भाजी किती बस बाकी मावला आहे पण काय रे कसं एखादी प्लेट अजून पाहिजे नाही का एका प्लेटनं कसं जरा अपुरच बनवायला मला नाही का त्यांना बस झालं एकही प्लेट हो त्याने ती नाही भेटलं तेवढं समाधान राहायला पुरते ना लोकांपेक्षा बरं आहे ना आपलं काहीच नाही ना राहिलंच नाही तिकडे काय आहे तिकडे रस्त्याचं पाणी आहे तिकडे शाराचं काऊन की पोट्ट्याने काय केलं आणि उकळा खाल्ल्या ना मग होय झुमऱ्यानं माशाची एक आणि होती त्यांना दोन खाल्ल्या मग चालू जाणं मग काहीच नाही तिकडे मजाच नाही पाहिजे तुम्ही आता तिकडून आल्यावर काय विचार आहे पाहिजे तुम्ही पण काही म्हणा योग सुधी नाही त्याची नाही का सरपंचाची म्हणा त्याच्या आपले कसे पाबर आता आपल्याच प्लेटा कशा भरल्या गेल्या समजा हा त्याच्या नाही गेल्या ना आपल्याच गेल्या काय सांगूनच फायदा नाही शांता निरा अपेक्षा हो बेअक्कल वानाचा आता हे संख्याचा बुटामध्ये काही खोटं नाही बोललं ते दारूतला माणूस खोटा बोलत नाही हो निरा बेअक्कल आहे म्हणून अपेक्षा वानाचा माणूस आहे ती हो आता पाय वातावरण बिघडलं का नाही आता लोक चांगलं होतं ना हो याचा कांदा आल्याबरोबर वातावरण बिघडलं आता उद्या काय होते काही सांगता येत नाही याचं हो म्हणजे याचं म्हणजे कसं भवितव्य अंधारातच आहे काही बी हो निरा फक्त बडबड करायची आपलं काही नाही यातून उत्पन्न काहीच नाही बस निरा फक्त हे करा रे ते करा रे पाय सांगता कायच्यात काही नाही हो असं काम आहे त्याचं आता पाहा ना आता तुम्ही एकरभर कांद्यासाठी किती लोक बोलाल त्यानं हा पार्टीचा खर्च हे ते रसपुरी आणि काय हा म्हणजे कांदा कशी किती होईल आणि काय उत्पन्न होईल त्याचं त्यालाच माहित नाही का काय पा अपेक्षा आहेच आहे पण हे मला लोक बुद्या बी आहे ते हो लोकांनी जसं सांगितलं तसं ऐकते ते हो आता मी त्या दिवशी म्हणलं बा 150 क्विंटल कांदा होते म्हणलं तुम्हाला असं का म्हणते होईल का म्हणते आपल्याला नाही इतका हरकीतला ना ते हरभरे झाडावर चढला चहा आणला नाश्ता आणला असा लोक बुद्या माणूस आहे त्याला काही समजते का पुढचा मजा करून राहिला का वरे चढून देऊन राहिला असं समजायला पाहिजे माणसाला काहीच समजत नाही नीरा म्हणलं भपई सुते आहे ते फक्त घोटण्यात नाही वाढून वाया गेला ते हाय बालबुद्ध्याच आहे ते आणि एक तर भळंग कुठेही गेला का नाही आपला भळंग काही कोण आहे काय काही समजत नाही एसटीत नाही मोठमोठ्याने बोलते ते हो जरासं एखाद्या रुपयासाठी कंडक्टर संग भांडण तर काही दुकानातच भांडण म्हणजे कुठेही त्याचं काही ना काही खटकते हो म्हणजे एकदम असं म्हणजे लहान लेकरासारखा विचार करते ते उली गोष्टीसाठी फालतूचं भांडणं करणं हो जाऊ द्या आता काही विचार करायला पुरत नाही त्याचा नाही का आपलं जेवण करून घ्या मस्त पाहू मग उद्याच काय करा चला मारा फुरके मारा घ्या म्हणलं ऐकलं का सरपंच साहेब ऐकलं का म्हणलं समोर बोलतेत काय तोंडावर मागं बोलतेत काय पहा ना तुम्हीच पहा ना ऐका ना जरासा लोक बुद्धी आहे म्हणते आता सांगा म्हणते काय बोलावं येईल जाऊन आता भांडणं करावं का कोणाही संग भांडणं करते का मिळावं मी भांडण करायला सांगा ना तुम्ही सांगा आता काय अशा टाईमला काय करा माणूस गोटा उचलणार नाही का पण आता पाहुणे आहे म्हणून कसं मुकाटा नाव मी सांगा ना तुम्ही काय बोलले ते नाही हे बघ देंडके साहेब तसं काहीच समजायचं काम नाही ना कारण की कसं असते जर आपल्या माघारी जर लोक समजा काही ना काही बोलत असतील ना आपल्या विषयावर तर समजून घ्या आपली प्रगती सुरू आहे हो म्हणजे कसं आहे आपली प्रगती लोकांना पावल्या जात नसते हो आता तुमचं कसं आहे कांदा होऊन राहिला भरपूर तुम्हाला काहून की आता तुमची एक पात पाहिली मी 100% त्याची कशी म्हणजे सलून राहिली हो म्हणून ते असे बोलून राहील ते असं आहे ते खरे ना मागं गोष्टी किती काही करू समजून घ्यायचं आपली प्रगती चांगल्या पदावर चालू आहे बरोबर बाकी तुम्ही म्हणता त्यात काही खोटं नाही समजा नाही का जर आपला माघारी विषय काढत असेल म्हणजे काही ना काही समजा आपली प्रगती आहेच सुरू नाही का तसंच असते ना हत्ती चालत असते का नाही असे लय कुत्रे भुकते तर त्याच्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे भुकाले गो काही नाही आपलं कसं आपण हत्ती आहे ना शेवटी जाऊ दे तिकडे काही करण्याला ग चला जेवायला चला चला जेवण झालं होती का बरोबर मग हे बा मी काय म्हणतो फक्त झुंबर तिकडे लक्ष द्यायचं म्हणलं मारती दा ते कसं आहे लसरमीचं पोरगा आहे हो कसं कुठे गेलं का नाही लय सरमते हो त्याची कशी खुराक चांगली आहे पण कसं कुठं बरोबर नाही वाटत दिले पंगत म्हणले की बरं देतो त्याला बरोबर व्यवस्थित ठीक आहे मग बरं शर्मीचा आहे म्हणते हो ना हातो हात 2-3 प्लेट उकळत आणली त्यानं हो नाही तसं काही नाही म्हणा हो सगळ्याला पद्धतशीर आहे काही वांधा नाही हो इकडे बाकीचे आले तिकडे ते कसं भाजीचं काही मेळ आला नाही हो इकडे झाले सगळेजण तसं हो का कोण तिकडे काय झालं तिकडे भाजी होती त्याची दुसरी मिरच्या का काहीतरी म्हणते ते कसं हुकलं म्हणजे द्यायचं ते काय किटकुल पडलं म्हणजे मग त्यातले कसे 5-6 जण इकडे आले 2-3 प्लेटा काढणं झाल्या आणि त्या गंधात किटकुल पडलं हो तर आता इथं 5-6 जण इथं आले 2-3 समजा शांताराम भाऊन ते आपलं कंदिला बाजी आणि अजून कोण आहे ते पाहुणे आपले संकेतचे बाबा हो तेवढे आहेत फक्त तिथं हो तकदीर आहेत ना बाबा ते बरं ते जाऊ दे मी काय म्हणत होती आता खाणं घेणं राहू दे का इकडे तर उद्या सकाळी तुम्ही सगळेजण तयार राहा बरोबर 4:30 वाजतापर्यंत आपली बरोबर 5 बसली पाहिजे इथून 4 वाजता आम्ही बाय सगळे निघून राहिलो काही चिंता करू नका तुम्ही बरोबर आहे इथे 4:30 पर्यंत हो आम्ही तयार आहोत हो काही हरकत नाही तेच म्हणलं कसं एक दिवस चालला ठीक आहे मग ठेवतो मग हो बरं या मग आता बरं मी काय म्हणत होतं जेवण आटपले का तुमचे सगळे जेवले राणी जेवली का म्हणलं काय बाबा राणीची काळजी हो राणी काही जेवली बाबा हो आता आम्ही सगळे जेवलो आता 5 सुपारी खाऊ राहिलो होतो काही काळजी करू नका बाबा आता बसून ठीक आहे ठेवतो का शांताराम भाऊ झालं जेवण घेऊन पद्धतशीर काय म्हणते भाजी गिजी टेस्ट हे ते कसं काय वाटलं म्हणलं भाजी बाबा काय मावलं भाजी बाबा असं वाटे 2-3 प्लेट पाहिजे होत्या बिना वरपू लागायच्या आता कंदील बुडात म्हणे निरा पुरं जेवण झालं म्हणे पण इलाज नाही आता शेवटी काय आता जे आहे ते आता तेवढ्या निघून घ्यायला लागलं पण काही म्हणा बाकी पण तुम्ही टेक्निक कसंच काय आणलंय खुरासने मिळते हेच नाही समजून राहिलं आम्हाला
असं व्हायचं वाटतं नाही का, अर्धा घंटा थांबा ना तुम्ही, मग समजते कसं असते टेक्निकचं. नाही ते कसं आहे, मागं सासरवाडी धाबा टाकला होता की नाही, पण त्यावेळेस कसं एक खामगावचा माणूस आला होता, म्हणे असंच आहे म्हणे, हे भाजी बनवा पाहिली बनवून बाबा, जराशा अशा मुठभर मिरच्या तर जिकडे तिकडे होते कार्यक्रम. मग काय तेव्हापासून आलं टेक्निक. खरी गोष्ट आहे तुमचं, खोटं नाही. कारण की कसं महिना झाला माझ्या तोंडाला काही चवच नव्हती, पण आता हे भाजी खाल्ली का नाही असं मस्त वाटू राहिलं की बा एकदम पद्धतशीर. बिलकुल असं पाहिजे आपल्या झणझणीत. नाही तर मग काय आपलं फिक्क्या ती भाज्यात की मजा नाही. बनवली मस्त बनवली तुम्ही. तुमचं कसं काय तिकडे रस्ता मस्त होतं, मग चांगलं होतं. काय सांगता, विचारा सरपंच विचारा काय होतं म्हणा ताल तिथं. काय सरपंच कसं होतं, कायचं निरा टंग पाणी. हो काय आता जाऊ द्या म्हणलं बा, भाकर मुरवली, काला केला आणि खाल्ली काहीतरी. हो निरा पाणी त्यानं आधीसल्या काय काढून घेतलं होतं, आणि बस आमच्यासाठी काय ठेवलं ते निरा मसाल्याचं पाणी केलं होतं शाराचं. आता काय तुमचं नशीब आहे, त्याला काय करा आता. जाऊ द्या आता. काय कसं करता, झोपायचं कसं करता मला देणगी साहेब, कुकडे काय आहे व्यवस्था काय आहे. मी आणला आता कसं वावरात झोपा, आता कुठं घरी जातात तांडव करायला. आता बायाचे जेवण झाले का नाही अजून, भजनं गिजणं जर सुरू झाले तर त्यापेक्षा आपलं इथंच बरं ना. नाही घरी जाण्यात मजाच नाही. आता मी फोन लावला होता ना, मला का झाले का जेवण, अजून काय काही नाही द्यायचं. मग आता पप्पा 12-1 वाजता द्यायले, त्याच्या नादी लागायला पुरत नाही, इथंच झोपायला पुरते. म्हणूनच म्हणलं, आता तुम्ही समजा सरपंच साहेब आणि तुम्ही समजा तिघं चौघं जण तुम्ही अंदर झोपा, मी बाहेर बाश टाकतो झोपतो. आणि ते पोट्टे तिथं ट्रॅक्टर लावलं त्याने, ते आपलं टाली तिथंच झोपतो म्हणे. डॅनी आबाजीन ते काय मोठा तिकडे गेले, ते त्या याच्यापाशी बैलबंडी झोपतो म्हणे, आम्ही मॅन झोपावा. हो का, बस आम्ही इथं झोपतो मग नाही का. बरं ठीक आहे, मग आता कूलर तर आहेच ना सुरू, काही वांधा नाही. आता लई नाही आहे. चला मग आता करा मग आराम, नाही का आता काय कुठं बसा. आता मी बी झोपतो, म्हणजे कसं सकाळी लवकर उठायला लागते, 5 वाजता कांदा सुरू करावं लागते. उद्या कसं जरा काळजीने घे जा, पण आता वातावरण जरा बैकून राहिलं. तिकडे बी म्हणते काय त्या गोंदी आले, नागपूरकडे पाणी पडलं म्हणते. नाही तर बस आता आपलं खाण्यात जायचं आणि कांदा ओला व्हायचा. नाही काही विशेष नाही ना. उद्या संध्याकाळी 5 वाजता तुमचा कांदा जिकडे तिकडे करून टाकतो. मग सगळ्यांनी ठरवलं ना आता, बिलकुल 5 वाजता बिलकुल 5 धरायची की बिलकुल संध्याकाळी 5 मोकळं. बरं ठीक आहे, मग करू आराम आता नाही का. हो सरपंच साहेब, सकाळी लवकर जाऊ म्हणलं घराकडे. लाईन पाटील तुम्ही मी समजा पाहुणे बा आहेत आपले संकेतचे बाबा. हो ना चालले जाऊ ना. बस सकाळी उठले की निघाले. हो ठीक आहे. हे आम्ही इतकं झुमाल नाही पाहिजे ना. सांगा आता काय कसं काय करा, जास्त लागते आता नाही का. जमत नाही बजेट. पाणी डब्बा कुठं पाहता नाही का. मला वाटतं बहुतेक आंब्याखाली याच्या बॉटला घेतला असं नाही का. बहुतेक थम्सअपच्या बॉटला आणल्या होत्या नाही ना, तिथं असं नाही एखादी. तेच घ्या लागन. बस चला तिकडेच चला. बाबा का पोट गडगड करून राहिले नाही का. जाऊन याच लागते नाही का. मोकळे झाल्याशिवाय कसं झोप येणार नाही का. चला आपण टाटा डब्बा कुठं पाहता, हिरीवर असं नाही का. हिरीवर बकेट होती पाहिजे नाही का. चला बाबा रे टोचले, काय रे टोचले. अरे बापा पोटलेच टोचू राहिले रे. बापा काय होईल, झोम का काय होईल. पुरा भडका सुटला ना बापा. आता 5 लाख टमरेट जवळ करावं लागते. आता कुठं आहे टमरेट, चाल लवकर बाबा पाहू दे आता. काय सांगू बोले तू, सगळं माहिती आहे बोले. आंब्याचे पैसे तो दिले म्हणलं 1000-1500 रुपये तो खर्च केला 100% सांगतो ना. कटिंग हे ते फ्रेश होऊन आला तू, फेशियल गेला तो, सगळं माहिती आहे बोले. तू सांगू नको मला, नको सांगू तू. झोपलेच नाही कर बा अजून, झोपा ना बा. अरे काय झोपलेच नाही का म्हणलं, झोपा ना. काय झोपतो लागते का वाढते आता, एक गोष्टी सांगू राहिला. हो चालला आता गोष्टी वाढत चालली आमची. काय म्हणता तुम्ही. नाही ते सरपंच माहित नाही कर बा काय बा म्हणे, पाणी पाहिजे म्हणे प्यायला. तर रातच्या मला जर जागा आली तर काय पिऊ. मी आता थांबा मी पाहतो आता. हाय काय बॉटल गिटल आहे का म्हणलं. कायचं काय जागा इथं पाबर काही तर नाहीये. मग जा तुम्ही इरीवर जा. इरीवर बकेट आहे, दोर आहे तिथं, पाणी वळा आणि ते बकेट घेऊन जा. तिथं होती बकेट नाही का. आता मला आठवले नाही. हो बरं तसं करावं लागेल मग नाही का. काय आता जाऊ दे, आता सरपंचासाठी आपल्याला करावं लागते. बरं झोपा लवकर, झोपा जरा, सकाळी लवकर उठा. ते कांदा आयरी आणा लवकर. वरचं वातावरण बरोबर नाही बरं. निरा पार्ट्या घासायला का उद्या सर आऊत पाडसान. मी नको सांगू आम्हाला, आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. गुंपा मावशीच बोललो मी मला बिलकुल सकाळी 4 वाजता आपली पातीवर बसलं पाहिजे मजूर. बापरे 4लाच येते म्हणजे नाही का. तिथपर्यंत पोटात जमलं पाहिजे का. अजून तर डब्बा नाही सापडून राहिला. बरं येतो मी, येतो म्हणलं, करा आराम करा, येतो मग. लवकर सोडा. हे बा इकडे खाप्याचा लाल बा, हे लाल नाही सोडा तुम्ही. पाहुणे मॅच शिकले पहिले. हे बा बकेट दे मला तुम्ही. हे बा मला अर्जंट आहे, लय अर्जंट आहे ना. हे बा धोतर खराब होईल ना. द्या ना अर्जंट, द्या ना, द्या बरं बकेट द्या. मांडू का कुठं तुम्ही शांत भाऊ. तुम्ही दुसरी मारा बा, बॉटल बा. चांगला माणूस आहे अगं व्हायला का. हे माझ्या बरं स्वतःच पाहिजे पहिले. मी तर तिथे बॉटल नाही सापडली, इथं बकेट होती, हे लांबवले का पाहुण्यानं. आता मला वाटते आता काहीतरी सोयला असला का नाही का. आता मला वाटते देणगी झोपेला तिथं आसपास काही नाही असं नाही का. खोपडी पैसेच पाहा लागं. चल लवकर चल. कसं या देणकीने एक टमरेट नाही ठेवलं रे. एखादं टमरेट ठेवायला पाहिजे हिरीवर. आता एवढे मोठे पाहुणे म्हटल्यावर सकाळी काय जातील बा. आता काय करावं, एखादी बॉटल कुठं काहीच नाही वाटतं. फिल्टर काढावं का ना ट्रॅक्टरचं नाही का, ती जमणार नाही. या टीनावर असं केली त्याची एखादी बॉटल नाही का. जर असली तर फारच चांगलं नाही. पाहून घ्या पहिले आहे का नाही. जमलं बा योगच आहे आपलं नाही का. हाय 2-3 बॉटल आहे वाटतं नाही का. पाहा लागेल आता बरोबर चढा लागं, काढून घ्या. कशी ती कुरासनी पाहिजे म्हणते अजून एक प्लेट नाही का. झामल आता टमरेट झामल.
तर आता जमलं पाहिजे बा नाही का बस का उडी का नाही पडली ना बस टंगळच मोडते आपलं नाही मारा आता उडी जय बजरंग बोली जमला आता नाही का टंगरेट भेटलं आपल्याला आता हे काय उठलं रे बा माय आता हे काय उठलं म्हणलं आता झोपणार रे बा झोपणं बरं झालं झोपलं बाबा मी आता मला करते आता कलो हे नाही का चला उतरा आता काय पोर आलं रे बा हे धोतर फाटे पाहिजे रे कोण होय रे कोण होय रे रे कोण रे आला सर बा ते आता बकेट आहे का 100% मला माहिती होतं इथं आहे म्हणून हे मा द्यायला का का पाहुणे बा काय पोटगीत काय म्हणते म्हणलं बरं आहे अच्छा बिजाच पोट समोर राहिलं एक खेप जाऊन आलो तरी काही जमलं नाही आता हे अजून काढलं बकेट आता चाललो मी म्हणलं हे बा तुमच्या बरं आहे माय मध्ये माहिती काय आहे नाही माय बरं आहे बा मला कसं एवढं पसते ना एवढं काही तिकट नाही ते फक्त मला जरासं मला बकेटनं हात पाय धुते मला फक्त मी तिकडे गेलो राजा हे मला पाय भरला माय मी आता 1 मिनिट फक्त 1 मिनिट म्हणजे काय माय बुडा पॉईंट नाही म्हणा बकेट घेऊन नाही का काही सांगता नाही बुडाचा चटरा आहे नाही का माय बुडा लांबू का बकेट म्हणा काही सांगता नाही का बाबा पटकन घ्या लागेल पोया लागेल आणायचे बकेट आता काय करावं आता मला डॅनी जोड पाव नाही का ते रसनच बटन नाही का पाव तिकडे कोण होय म्हणाले का मी इकडे येऊन राहिलो कोण होय रे कोण होय म्हणला कांदे गिंदे नेता का रे बा अरे मी होणार रे मी होणार कल्ला नका करू ना सर गाव जमा करीत राहायचे अरे मी हो कधी बुडा होय बरं आता हिंडून राहिला तू हा काय इकडे काय म्हणलं जा ना झोप ना तू तिकडे झोपला होता ना काय का बिना पाण्यानं मारू आला देणक्या मग काय तर पाणी आहे का प्याले हो पाणी पाहिजे होती रे बॉटल पाणी दे बरं आहे का दादा ना आहे ना आपल्या पुशी मी आणली भरून तिची हो ते पोट्टे पाट्टे जेवले का नाही हो तिची आणली मी पाणी प्यायले हो मला रातच्यान ताण लागते बुवा पाहिजे का तुले मला ताण लागली म्हणून चालला मी दे बा दे लवकर दे ते तर घेऊन पाहिलं अबे म्हणलं ते बॉटल तर दिलं का पाणी पिला तर पिला हो ना रे आणतो ना थांब आलोच म्हणून भलं जमनच नाही राहिलं पाणी प्यावून वापस देऊन द्या तर चाललं घेऊन तिकडे आम्ही मेलो इकडे बिना पाण्याचे रातभर किती बेता हो किती बेता मला कंदिला पाहिजे हा सगळी सातरीच करता का बा इकडे हे कंदिल आहे तिकडे ते पाहू ना आता आपण कुकडे जाऊ चला तिकडे चला पया बरे टोचले पोटाला टोचले हे चल लवकर पय थांबा कंदिला पाहिजे थांबा ना बरे शांताराम लयच गेला रे म्हणून काय करावं रे का किती खेप जाऊ तरी आपल्याला जाऊ सोड राहिलं कसं काय करावं आता का पुरी रात का म्हणलं जाण्यातच घालता का म्हणलं कसं करावं हो ना आमची तेच कंडिशन आहे ना आता कंदिला म्हणजे काय सांगा तुम्हाला आता ज्याची जायती त्यालाच कळते बरं मी काय म्हणतो निघता इथून इथं थांबण्यात मजा नाही आता आपल्याला कारण की कसं आहे आता रातभर कुठं गेले सैन करावा घरी जा काहीतरी आता काही ना काही इलाज होईल घरी कसं करता नाही आता काही तर बसा तर इथून निघण्यातच मजा भाऊ कारण की कसं सकाळी अजून आपला कसा तमाशा करायला पुरत नाही ना अजून बाया आल्या असं तसं आपली परिस्थिती जर पाहिली खाना म्हणून अजून पाहिजे का म्हणून म्हणलं इथून लवकर काढता पाहिजे गड्या आपण इथून निघता काय ना आपल्याला गाडी नाही घोडी नाही मग कसं काय घटा म्हणलं सांगा तुम्ही सांगा गाडी आता काय सरपंचाची बुलेट आहे गड्या शांताराम त्याला म्हणून पाहिजे मग कसं काय म्हणा दे म्हणा पोहोचून घरी राजा काय करा म्हणा आता काहीतरी करावंच लागेल कलाकारी मी येतो त्याला घेऊन तुम्ही इथंच थांबा जास्त काही कुठं जाऊ नका पाय त्याला काय होतं उद्या आता पाय मग आण त्याला लवकर एक खेप येतो जाऊन मी अजून खरायला माय पोट आता काय करावं राजा 5-5 मिनिटात झाला राहिला आपण इतकी नसते ना इतकी किती काही तेच झाली तर इतकी खेप नाही झाला ग त्याच्यात काहीतरी हे बा मी सांगतो ना कधीला बाजी याच्यात जमाल गोट्याचा मारा आहेच 100% पटूनच राहिला ना देडक्यानं आपला गेम केला मी सांगतो ना आपल्या तिघाचाच केला त्यानं बरोबर आपल्याला बरोबर तिघालाच प्लेटा दिल्या म्हणजे काय सगळ्याला बरोबर तिकडे घेऊन गेला बरोबर आहे मला तेच डाऊट आहे यानं काहीतरी जमाल गोटा टाकून आपल्या तिघाचा गेम केलेला आहे पाहू ना मला थांब ना तू जरा कांदा होते तू सांगतो तुला मला गंमत चला मग आता तुम्ही या जाऊन मी गाडीचं पाहतो जरा सरपंचाले बाद गैरी मार तुम्ही घेऊन येते येईल लोक आता सैन्य उराला येतो मी माय अरे उठा ना ऐकू येते काय रे माणूस आहे सरपंच का काय घोरणं होय का झोपणं होय का काय होय म्हणलं अरे उठा ना खरोखर करून राहिले का नाटक आहे का काय समजाले मार्ग नाही का पास लागेल चेकिंग करावं लागेल कलाकार आहे जरा सरपंच बी कसं हो आहे कलाकार मुश्रम काही काळजी करू नका जे झालं ते होऊ दे आपल्या काय करायला लागते त्याला काय इलाज आहे सरपंचाला आपण उठून राहिलो आता पण ते उठतच नाही तर आपण काय करावं जाऊ दे पाहिजे उद्याचं काय होईल ते होईल काय झालं रे बुवा माघारी काय पेटलं काही आपण आता झोपीच्या पुढे आला का द्यायचं आता झोपलेत ते उशिरा आणि काय आता त्याला उठवता जाऊ द्या ना नेऊ द्या ना जे काय नेलं ते नेऊ द्या किती रुपयाचा मालच किती आहे दुकानात मी 1-1.5 लाखाचा माल असं याच्यावर आहे का जाऊ द्या चोरला चोरू द्या नेला नेऊ द्या काही करा तुम्ही काही मदत पडू नका ते कसे डाकू लोक कसे फालतू मारतील तुम्हाला तर बसा लागेल एक तर गावात लोक नाही आहे सगळी इकडे आहेत एकटेच तुम्ही काय करसान तुम्ही जाऊ द्या मुकाटात तिकडे जा तुम्ही पहा काय करते ते फक्त लपून दुकान फुटलं का म्हणून माय चंद्रभाऊ काय म्हणलं कोणाचा फोन आहे काय झालं काय झालं मुंशीराम भाऊचा फोन आहे ना तुमचं दुकान फुटलं म्हणते ना दुकानात सामान साखऱ्या पोते हे ते चोर टाकून नेऊन राहिले होते कटल्यात आता काय रातोरात चोरी झाली म्हणजे तिथं बोलता सांगा ना मग द्यायले म्हणा कल्ला तर करा म्हणा कमीत कमी कल्ला
तिघ जण आहे म्हणते ते, तिघ जण आहे. एकटा माणूस काय करून, गावात कोणीच नाही ना, मोठे माणसंच नाही राहिलं ना. हा सगळे डॅनी सहित आपण इकडे आहो ना. मग म्हणून म्हणलं जाऊ द्या बा, त्याच्या जीवाला धोका आहे फालतू. हा तुमचा काय माल नाही, आज उद्या होईनच ते. मामीन हे पा चला बरं शांताराम भाऊ जाऊ दे, ते सकाळचं राहू देऊ, आताच चालले जाऊ बा. चला मा बुलेट चालता का? जाऊ ना सकाळी, आता काय एवढं गडबड करता, सकाळी जाऊ, आता जाऊ द्या, जे होईल ते होईल. राजा सबंध जाईन ना माय, काय तुम्ही माणसा राजा, एवढं मोठं माल लुक्या का, उलचा रुपयाचा आहे का, 5-7 लाखाचा माल आहे माय. हो चला चला बरं लवकर चला. चला मग हो, दोघं तिघं संघ घेतो तुम्ही. हो कधी बुड्याला घेतो आणि त्या पाहुण्याला घेतो. हो चला मग चला. काय बरं जाईल हो, घ्या चला चला चला. अरे सरपंच साहेब बरोबर बसताय निवड राहिला, आता मी राहू देऊ का नाही तर. हा तुम्ही तिघं जा ना, हा तिघं जा तुम्ही. आता का लय दूर आहे का, 4-4 5-5 जण बसते. मग तुम्ही नका काळजी करू, बरोबर बसा तुम्ही. पाहिजे म्हणलं पाहुणे मग मागून बरोबर पक्क पकडा. चला आम्ही तिकडे काय एकटा मरू का मी. चला चला हे पाहून घ्या म्हणलं आता वावर. इथून कसं 2 पाता येणं घेतलेले आहे चौघ आहे ना. आता इथून पासून सुरू करून द्या तुम्ही. हो आता कसं तुम्ही बाया आणि आता समजा मारुतरावचे जे काय आहेत ते मित्रमंडळी आणि याच्यातले कंदील आबाजी हो ते गेलेत म्हणला, ते काही नाही आहे. काय बोलता म्हणजे आता 4:30 वाजून राहिले, रातचे ते गेले का इतक्या सकाळी? सकाळी कायले, रात्रीच गेलेत ते. रात्री बा 12-1 वाजता दरम्यान गाडी काढली, बुलेटनं पळायले ते. मी म्हणलं अरे थांबा रे थांबा रे, थांबाचा पताच नाही ना. कंदील बुड्यानं आधीच सेटिंग लावली होती. शांताराम भाऊन हे काही सरपंच त्याला न्यायासाठी चालते स्पेशल. हो मग काय आता कामात जीवावर येते. आता काहीतरी आता ते आले होते पार्ट्यासाठी. बरोबर आहे, ते पार्टीसाठी आले होते. मग काय आता त्याला एवढा मोठा तुंगा दिसला आणि आता वाटलं दिवसभर मर लागलं म्हणून याच्या संग काम करू. त्याला कसं पाहिजे, पोल्या कामं पाहिजे, असे अंगावरची कामं करते कधी पुढं. मग म्हणते की बा गुंपापुटी बोलते, नसं करते तसं करते. अगं आता पाहून गेला, सांगा बरोबर आहे का त्याचं. जाऊ द्या म्हणलं, त्याला मजुरी ₹1 द्यायची नाही, 400 रुपये आलता खडकू देऊ नका म्हणला, अजिबात नाही. पुन्हा पण आता मला तर सांगायला होतं त्यानं, शांत्यानं यायनं एवढी फिल्डिंग लावली म्हणजे त्याला न्यायासाठी, म्हणजे लस झालं नाही यायचं. जाऊ दे, गेला तर गेला, काही गरज नाही. हो आपण हा सगळेजण पटपट आता रप सुरू करून देऊ. आज 5 वाजे लोक निरेपिरे झालं पाहिजे. देऊ का मग आवाज त्याला, चहा पाणी झालं पोट्टेचा आता. हो देतो आवाज मग. देऊन द्या मग आता सगळ्याला आवाज. हो एका सोयीने बिलकुल बसले की आपलं रप कांदा उपटला, पगर लावला की आपलं कापकूप करून मोकळं. चला लागा कामोकामी मग. तुमच्या संग मग बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे भूषण, पण मागं लय कांदे सुटून राहिले तुये. आमच्या संघ येऊन राहिला, तुम्ही मागं किती मोठे सोडले तू. हा बरोबर पाहिजे जरा, सगळे घेत जाय जरा असं, म्हणजे काही राहू नको देऊ. अरे मारती तू काही बा बिजच पाहिजे बा, बिजच हिताय बोले तुला सासऱ्याचं काय राजा मामी. आता कुठं राहिला, 1-2 कांदा राहिला असेल बा. मारती जास्त बोल नको, राहू दे पकडा. धर तू पात घेतो पहिले पकडा, बोल नको. हा घेतो ना, गंमत होईन ती. राणी आलेली आहे जरा पाहिजे म्हणलं. म्हणून म्हणलं थोडंसं मी कल्लाय करीन, जरा मोठ्यानं बोललं जरा घे ऍडजस्ट करून. ती येऊन राहिली जरा बरोबर नाही वाटत. असं आहे का ते? तेच तर म्हणलं, बरोबर आहे म्हणूनच तर जरा रोखलेलं काम दिसून आलं नाही का. बरोबर आहे म्हणलं जरा जोराने आवाज काढ तुम्ही आता. झुंबर भाऊ घ्या ना राजा, काय निरा उभे राहून नाही जमत, निरा तंबाखून चुना नका घोटू तुम्ही. हा चला भानिया लारिया, ते तिकडे पाणी आणायला गेला का, चल लवकर. पप्पा लयच राब आहे पण यायचं नाही का. पावर आता सगळेजण ऐकून राहिले. हो भारतराव करतो म्हणलं. चला रे पोट्टे, चला चला चला. तुम्ही लयच गडबड करता बा, जसं काय घरचं होय का, उदळ घेतलं का आपण. रोजाना ना मग काय एवढं करावं लागते आपल्याला. बसले आपले होते आरामानं धीरे घ्यायचं, दिन घ्या पैसा. तुम्हाला काही अकलच नाही अजूनही. बसले आपल्या मरणाची कामं करत. 200 रुपये वर देते का? असं एका जण सऱ्याचे नाव खराब करते तसं बाय. आता काय करा, कुचरच आहे मजूर, कामच नाही करत. चालतं मग कसं अशा जण मग ऐकून घ्या लागते आम्हाला. अहो बाई वरचं वातावरण बरोबर नाही, आजच्या झालं पाहिजे आपलं पटकन. चल बरोबर करून टाकू. बाबा मामी तुम्ही काही हे पहा म्हणलं, 2 वर्ष मी रस्ता पकडता म्हणलं बा. काही गरज नाही एवढी ढोर मेहनत करायची गरज आहे का आपल्याला. बसले आपली आज हो नाही तर उद्या हो, आपल्याला काय करावं लागते त्यासाठी पत बसून पाणी वगैरे काही हो, काही कर बाबा, आपल्याला काही करण्याला नाही का. हो जाऊ दे, त्यासाठी पात बशी गेली माझी सासू. काढ बरं आपली हो, चंची काढ दे, सुपाड दे करा बाबा. हे बाई आलीच काय, ओ बाई मंजुळा बाई, हे तर मुकडदमांच्या पळ्याला नाही का, गुंपापुडीच्या पळ्याला झाली नाही. हो बाई चालली म्हणलं, कौशलाजी चाललो बाई, जाऊ दे. असं 100 गड्डे झाले नाही का. बरं ह्या पा ते कापणाऱ्याला सांगता बरोबर. हो चांगले व्यवस्थित कापा म्हणा, नाही तर कसे जिवाई लागन त्या कांद्याला. पद्धतशीर करा म्हणा काम. बाबा चांगलं चालू आहे ना. बघा आता किती झपाट्याने काम चालू आहे, तुम्हाला माहिती आहे का. आमचं आम्हाला माहिती, रबर कट्टे भरणे आम्हाला. त्याचे काम सुरू आहे, कोणाचं काही सुरू आहे. जा लवकर कट्टे आणा, दाबून आणा ते शिवासाठी. त्या झाडाखाली घेऊन येतो आम्ही ते. बरोबर हो ना आलोच. चाल लवकर घे कट्टे, घे लवकर. चला शिवा पटापट मारते ते कट्टे शिवणे तिकडे. 97 कट्टे उबळले नाही का. 98, 99, 100 झाले समजा. का रे अजून किती भरण म्हटलं कट्टे तिकडे. किती काय आता समजा साधारणतः अंदाजे. अर्धा माल आहे, अजून 150 कट्टे भरायला पाहिजे मग अंदाजाने. समजा किती आले इथे, किती आले
बाबा, म्हणजे 150 आहे अजून नाही? असं असं म्हणजे इथं 100 आले गळे आता समजा तुमचे पकडून, म्हणजे 250 कट्टे होते समजा. नाही किती भरण रे मग 250 कट्टे म्हणजे समजा किती किलोचं असते अंदाजे? हो 40-50 तर पकडून घ्या तुम्ही. ओलं असलं की 50 भरते, हो सोकलं की 40 वर येते. 40-45 समजा. पकडा ना मग किती होते 250 कट्ट्याचे. 250 कट्टे म्हणजे समजा 25-100, म्हणजे कसं आपल्याला 100 क्विंटल व्हायला पाहिजे नाही का? समजा एक गाडी होती वाटते लेखाचा. नाही शेंडी फोडून माझ्या जरा एक म्हणजे 100 क्विंटलच्या वर झाले पाहिजे काही ना काही. वारे हिशोब करतात घात आहे अजून घरी जात आहे ना काका. अरे मला बा घरी जाऊ दे काका बघ विचारते हिशोब काय आहे तर. चला मला घ्या लवकर उतरून घ्या सोडा फटाफट. तसं नसते 100 भाऊ. असं वाटतं बा काही ना काही 4 पैसे उरले पाहिजे. एवढी ढोर मेहनत आता रात दिवस केली, मला बा 1-1.25 लाखाचा गेला पाहिजे. हो पण होते वाटते बहुतेक असं. हो हाय जरा स्टार दिसू राहिले माय आता. चला घ्या म्हणलं, घ्या खाली खाली नाना रपो रपो रपा. हो घ्या पटकन मोकळे करून 5 वाजे लोक. असं आहे म्हणलं बा कांदेवाल्याची वांदी आहे. हो झालं आता आलं म्हणा हातगाईच समजा. हो पाणी पावसाच्या आंधी आला आपला माल. 100-125 क्विंटलचा आरा दिसून राहिला जवळपास. तर चला अशी आपली सिरीज कंप्लीट झाली आता समजा या कांद्याची. हो कांदा काढणी. तर आता उद्या नवीन विषय घेऊन 5 वाजता हजर होऊ. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद. भेटू 5 वाजता.